कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. सागरातून आपल्याला तरुण जायचं, दुःखातून जर तरुण जायचं असेल तर आपल्याला संताशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे की नाही? आणि ते संत जर काय करत असेल तर महाराज ते संत आपल्याला जागे करतात. कसं करतात महाराज? संताला एवढी अनुकूल परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी नव्हती महाराज. प्रतिकूल परिस्थिती सुद्धा संत या जगाचा विचार करत असतात बरं का. प्रतिकूल परिस्थिती सुद्धा किती त्रास असताना सुद्धा महाराज संतांनी आपल्याला त्या ठिकाणी एवढा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी देऊन दिला. किती त्रास झालाय माझ्या माऊली ज्ञानोबरायला, किती त्रास झालाय माझ्या तुकोबरायला, किती त्रास झालाय माझ्या नाथरायाला. सांगू मी एका मिनिटात तुम्हाला 3 चरणाचं 3 संतांचं मी तुम्हाला त्या ठिकाणी चरित्र सांगतो आणि पुढे जातो. किती त्रास झालाय माझ्या नाथ महाराजाला सांगू. अरे माझे नाथराय त्या ठिकाणी स्नान करायला गेले. ते स्नान करून आल्याच्या नंतर गंगेहून वर येत असताना एक येवन आला आणि माझ्या नाथरायच्या अंगावर 100 वेळेस थुंकला महाराज. तरी सुद्धा माझे नाथराय त्या ठिकाणी आंघोळ करून अंगावर थुकला नाथरायाचा. आणि तरी बी नाथरायाने प्रसाद देऊन मग किती त्रास झाला महाराज नाथरायला, किती त्रास झाला तुकोबरायला. अरे तुकोबरायला किती त्रास झाला. अरे त्या हिशोबा केंद्राने तुकोबरायला काट्याच्या काडीनं मारलं महाराज. तरी तुकोबराय संध्याकाळी त्याचे पाय चेपण्या करताना गेले. अहो हिशोबा मी तुम्ही मला मारून मारून त्रास झाला असेल, तुमचे हात दुखत असतील, तुमचे पाय दुखत असेल म्हणून मी तुमचे हात पाय दाबायला त्या ठिकाणी आलोय. महाराज आता खरं सांगा एवढा त्रास तुकोबराय झाला. तेवढा त्रास जर एखाद्या माणसाने आपल्याला जर दिवसभर बद मारला असता, आपण संध्याकाळी त्याचे हातपाय दाबायला गेलो असतो किरण महाराज. तुमचं जाऊ द्या, माझ्या सांगतो मी त्याचा हातपाय नसतो पण गळा दाबीला असता. अरे मला मारितोय तुम्ही बरोबर. कीर्तन आहे, कीर्तनकार आहे मी, मला मारितो तिथं कीर्तन करतोय काय. अरे ज्या तुकोबरायचं गात आहे त्या तुकोबरायच्या गात्यातल्या फक्त 4च अभंगावर कीर्तन येते तरी मी स्वतःला लय मोठं समजतोय. आणि ज्या तुकोबरायने स्वतःचा गाता निर्माण केलं ते तुकोबराय म्हणतात मी अनाथ अपराध, मी अनाथी अपराधी. पतीचा आगळा आहे काय मी अनाथ आहे ना मी. मग तुकोबरायचा गात असताना तुकोबराय अनाथ म्हणतात आणि आपण 4च अभंगावर कीर्तन करतो तर माझ्यासारखा कीर्तन करत नाही. अरे तू अगरबत्ती या पुढं जाते पुढं पण हाय तर कशाचा अभिमान स्वार्थ गर्व काहीच करू नका महाराज. कोण दिवस येईल कायचा काही माहिती आहे का आपल्याला कोणता दिवस कसा येणार आहे. हाय तर मी लय पैशावाला नाही म्हणजे हे नाही असं. अरे किती पैशावाले वाटायला लागले म्हणून तू राहणार आहे की नाही. म्हणून कशाचाच गर्व अभिमान करू नका. त्या संतावर त्या ठिकाणी तेवढं फक्त ते संत आपल्याला कृपादृष्टी करतात ना, त्या संताचं भगवंताचं नामस्मरण करा. किती त्रास झाला माझ्या तुकोबरायला. तुकोबरायावर गाव कोपलं महाराज. गाव कोपलं एवढंच नाही, तुकोबरायावर गावचा पाटील सुद्धा कोपला महाराज. आणि गावचा पाटील कोपला एवढंच नाही महाराज, सगळं गाव त्या ठिकाणी कोपलं. शेवटच्या क्षणाला गावचा पाटील सुद्धा कोपला आणि मग तुकोबरायाला म्हणावं लागलं कोपला पाटील गाता निर्माण केला. त्या तुकोबरायला म्हणावं लागलं आता मध्ये भिक कोण घाली. एवढा त्रास तुकोबरायला लोकांनी दिला मला, एवढा त्रास संताला दिला. त्याच्याही पुढे जाऊन सांगू 2 मिनिटं सांगतो. माझ्या माऊली ज्ञानोबरायला किती त्रास या जगाकडून झाला महाराज, किती त्रास झाला. अहो जगाचा त्रास आपल्या मुलाला होऊ नये म्हणून आपले आई वडील काही करत असतात महाराज. आमच्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून माझ्या विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन द्यायचं बाहेर चित्र केला का आमच्या मुलाला त्रास होऊ नये. चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगदी 2 मिनिटात तुम्हाला सांगून पुढे जाणार.
आमच्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून जगाचा मालक असणारे माऊली ज्ञानोबा त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने इंद्रायणीच्या डोहामध्ये त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त केला आणि देहांत प्रायश्चित्त केल्याच्या नंतर छोटे मुलं, एक 9 वर्षाचं आहे, एक 11 वर्षाचं आहे, एक 7 वर्षाचं आहे, एक 5 वर्षाचं आहे, असे भावंड त्या ठिकाणी आहेत. महाराज चिमुकले लेकरं आहेत. आता या वयामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, कुठं खाल्लं पाहिजे, कुठं राहिलं पाहिजे सांगा ना महाराज. आपला 25 वर्षाचा मुलगा झाला, आपला 30 वर्षाचा मुलगा झाला आणि संध्याकाळी जर 10 वाजता घरी नाही आला तर आई त्या दरवाजाकडे पाहत असते, महाराज कधी माझा मुलगा येईल, कधी माझा मुलगा घरी येईल, कधी माझा मुलगा घरी येईल. अरे जर एखाद्याची मोटरसायकल वाजली महाराज तर ती आई दारकान दरवाजा उघडती, आला काय माझा राजा, आलाय काय माझा बाळ्या. अरे जर 30 वर्षाच्या मुलाची आई जर त्या मुलाची वाट बघत असेल तर ऐका गड्या, अरे ते 4-4, 5-5 वर्षाचे लेकरं सोडून जर ते आई वडील जात असेल तर त्यांचं अंतकरण काय म्हणत असेल. आणि ते आई वडील सुद्धा महाराज माझ्या माऊली ज्ञानोबराचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेना इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त त्या ठिकाणी केलाय. आता लेकराला कोण खायला देणार, कुठून माझे लेकरांना, लेकरं तर काम करण्यासारखे नाही, कुठून आणणार माझे लेकरं, काय खाणार माझे लेकरं, कशाच प्रकारचा विचार नाही केला महाराज. देहांत प्रायश्चित्त केला का, कारण आमच्या लेकराला त्या ठिकाणी त्रास होऊ नये. पण एक दिवसाचा प्रसंग असा आला की माझ्या नात राहिला त्या ठिकाणी मांडे खाण्याची इच्छा झाली आणि निवृत्तीनाथ दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि निवृत्तीनाथ दादाला मांडे खाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर महाराज एक दिवस काय झालं, चुकलं ते, निवृत्तीनाथ दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली महाराज. मांडे खाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादाने माझ्या मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ताबाई मला मांडे खाण्याची इच्छा झाली, ऐक ना ताई, अगं तू खूप छोटी आहे मला माहिती आहे, पण ऐक ना ताई, असं म्हणतात की ज्याची आई गेली ना त्याला त्याची बहीण म्हणजेच आई असते. तू खूप छोटी आहे, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे मुक्ता, अगं ऐक ना, पण आता आई गेल्याच्या नंतर जर बहीणच आपली आई होत असेल तर मला असं वाटतं तूच माझी आई असेल, तूच माझी आई असेल मुक्ता. पण आई, आता तू लहान जरी असेल तर तुझा आईचा अधिकारी गड्या मुक्ता. आता काय करताना मला मांडे खाण्याची इच्छा झाली मुक्ता, काही कर, पण मला माझ्या आईची आठवण त्या ठिकाणी झाली ना मुक्ता, मला तू मांडे त्या ठिकाणी करून दे गड्या. असं म्हणल्याच्या नंतर माझ्या मुक्ताईला वाटलं, अरे माझा जर निवृत्तीनाथ दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली असेल, मी जर पुरू शकत नसेल तर मी काय आईचं अंतकरण समजू, काय आईचं अंतकरण समजू, मी आई नाही होऊ शकणार ना, मी आई नाही होऊ शकणार ना दादा, नाही होऊ शकणार ना. पण मुक्ताईने सांगितलं, दादा मांडे खायचेत ना, मी तुमच्या करताना मांडे करून दे. आणि ती 4-5 वर्षाची मुक्ताई महाराज एवढी मुलगी लगो त्या सिद्ध बेटातून महाराज आळंदीसारख्या ठिकाणी आली, गावामध्ये आल्याच्या नंतर सांगितलं, महाराज पहिल्या दारात गेल्याच्या नंतर आवाज दिला, आई, ओ आई, दार उघडा. आतून आवाज आला, कोण? आई, मी मुक्ते, संन्यासाचे करते, कुणी अधिकार दिलाय तुला आमच्या दारात येण्याचा, चल हो माग. असं म्हणल्याच्या नंतर महाराज पहिल्या दारातून ती छोटीशी मुक्ताई दुसऱ्या दारात गेल्याच्या नंतर आवाज आला, आई, ओ आई, कोण? तिने सांगितलं, मी मुक्ता. अगं संन्यासाचे कार्य कुणी अधिकार दिलाय तुला आमच्या दारात यायचा. त्या दारातून सुद्धा महाराज त्या छोट्याशा मुक्ताईला काढून दिलं. 3ऱ्या दारात मुक्ताई गेली, 3ऱ्या दारातूनही तेच उत्तर आलं. 4थ्या दारात मुक्ताई गेली, 4थ्या दारातूनही तेच उत्तर आलं. 5व्या दारात मुक्ताई गेली. आवाजला, आई, ओ आई. सज्जन माऊली होती महाराज. लक्षात आलं कोणीतरी चिमुकलं बाळ आहे. एवढ्या सकाळी आपल्याला आवाज येतोय. आतून आवाज आला, कोण? आईनी मुक्ता. मुक्ता म्हणल्याच्या नंतर आज सज्जन आई होती. दरवाजा उघडल्याच्या नंतर सांगितलं, काय ग मुक्ता, कशा करत आली बाळा? तू खूप छोटी असताना गावामध्ये का आली? तुझे भाऊ नाही का कोणी गावात येला? तुला कोणी दादा नाही आला का? तिने सांगितलं, नाही ना. का? माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून मी खापर नेण्या करताना त्या ठिकाणी गावात आले. आणि असं सांगितलं. त्यानंतर सज्जन माऊली होती. माऊलीने सांगितलं, मुक्ता तू दारात आली ना. महाराज त्या मुक्ताईला तोलन असं खापर त्या ठिकाणी त्या मुक्ताई जवळ दिलं. आणि मुक्ताईला एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला की माझ्या मुक्ताईचा आनंद गगनात सुद्धा मावत नाही, एवढा आनंद. आता मुक्ताईच्या मनामध्ये एकच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला, आता मी हे खापर त्या ठिकाणी घेऊन जाणार, ह्या खापरावर मी त्या ठिकाणी मांडे करणार. त्या खापरावर मांडे केल्याच्या नंतर तेच मांडे मी माझ्या निवृत्तीनाथ दादाला खायला देणार, तेच मांडे मी माझ्या निवृत्तीनाथ. आणि माझ्या दादाने तर एकदा मांडे खाल्ले ना, मला असं वाटतं की माझ्या दादाला माझ्या आईची आठवण त्या ठिकाणी होणार नाही का? माझ्या आईची आठवण होणार नाही. आता त्या मुक्ताईच्या मनामध्ये प्रश्न चालू होता. ती मुक्ताईच्या आनंदाच्या भराभरात सिद्ध बेटाकडे जात असते. पण एक कोणीतरी दुर्जन नावाचा एक दुर्जन आला. त्या दुर्जनाने काय केलं, हिशोबा खिचर नावाचा सारखा दुर्जन आला. महाराज त्या दुर्जनानं काय केलं बघितली महाराज, ती छोटीशी मुक्ताई अति सुंदर दिसती, ती आनंदाच्या भरात त्या ठिकाणी चाललेली.
पण महाराज तो विशोबा खेचर दुजन माणूस होता. त्याने काय केलं, आला महाराज त्या मुक्ताईकडे, त्या मुक्ताईच्या हातातलं तो खापर घेतलं आणि जमिनीवर आदळून दिलं महाराज. ओढून टाकलं ते खापर आणि सांगितलं, ए मुक्ते, अगं तू संन्यासाची काढते, कुणी अधिकार दिला तुला खापर देण्याकरता, कशा करताना खापर चाललंय तू? तिनं सांगितलं, दादा ऐका ना, माझी निवृत्तीनाथ दादा, माझा भाऊ, मोठा भाऊ, आमच्या आई गेल्यापासून आम्हाला काही खायला मिळालं नाही हो, आम्ही मधुकरी मागून जगतोय. पण आज माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली ना, माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली, पण माझी आई तर नाही, पण मी मांडे देऊ शकते, म्हणून मी खापर नेण्याकरता आले. अगं संन्यासाचे काढते तुम्ही, तुम्हाला काय तुमच्या तोंडाला चव पाहिजे, तुम्ही खापर नेण्याकरता आलाय, काय चव पाहिजे तुमच्या आला, जे मिळून ते खाल्लं पाहिजे, तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा होती, चला बा इथून बाहेर, असं म्हणलं महाराज. ते खापर फोडून दिलं आणि ते मुक्ताबाई त्या ठिकाणी सिद्धबेटाकडे त्या ठिकाणी जाऊन बसली. महाराज आता मुक्ताबाई तिकडे गेल्याच्या नंतर तो झालेला परिहार सगळा मुक्ताईने, मुक्ताई रडत 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 सिद्धबेटाकडे सांगितले. आणि त्या मुक्ताईच्या मनामध्ये जेवढ्या काही भावना होत्या की मी आता हा खापर नेणार, माझ्या दादाला मांडे खाऊ घालणार, आणि माझ्या दादाने जर मांडे खाल्ले तर माझ्या दादाला आईची आठवण त्या ठिकाणी येणार नाही. तर सगळे प्रश्न त्या ठिकाणी निघून गेले. महाराजचा प्रश्न राहिलाय, जर जगाची आई मी मुक्ताई असेल, तर माझा निवृत्तीनाथ दादा असेल, तर त्या दादाची आई जर मी होऊ शकत नसेल, मी माझ्या दादाला जर मांडे खाऊ घालू शकत नसेल, तर माझ्यासारखं दुर्भाग्यवान कोण मानावं लागेल? मी दुर्भाग्यवान आहे, मुक्ती आहे, तू नाही जगलेली पूर्ती याच्यापेक्षा. अगं तू जर तुझ्या दादाला मांडे खाऊ घालत नसेल तर तुझा जगण्याचा अधिकार काय आहे? तू जगू नको, असा मनामध्ये प्रश्न त्या मुक्ताईचा येऊ लागला. मुक्ताई तिकडे गेली, झालेला वृत्तांत सगळा मुक्ताईने महाराज त्या ठिकाणी रडत बसली आणि मुक्ताईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. मुक्ताई आता रडती गाड्या. मुक्ताईला विचारलं ज्ञानोबाने, काय झालं मुक्ता, का रडते तू, कशामुळे रडते? मुक्ताबाईने सांगितलं, दादा माझ्या निवृत्तीनाथ दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली, मी खापर आणण्या करताना गावामध्ये गेले, पण कुणीतरी दुर्जन विशोबा खेचर नावाला त्यांना माझं खापर फोडून टाकले. आता सांग ना दादा, आई गेल्याच्या नंतर कितीतरी वर्षाने माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि ती इच्छा माझ्या दादाने माझ्या समोर प्रगट केली. आता ती इच्छा जर मी पूर्ण करू शकत नसेल तर मी जगू कशाला? मी जगणार नाही, आता मी जगणार नाही, मी नाही जगणार महाराज. कशा करताना जगू? अरे आई गेल्याच्या नंतर असं म्हणतात की त्या मुलाची ती बहीणच आई असती ना दादा, त्या मुलाची ती बहीणच जर आई असती, तर आईचं कर्तव्य मी जर करू शकत नसेल तर मी जगू कशा करताना? नाही जगू शकत महाराज, नाही जगू शकत. असं वृत्तांत महाराज ती मुक्ताई माझ्या माऊली ज्ञानोबा राहायला सांगते. मुक्ताईच्या त्या छोट्याशा मुक्ताईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागलेले. दादा सांग ना, आता मी माझ्या निवृत्तीनाथ दादाला कशाची मांडे खाऊ बोलू, कशावर मांडे भाजू मी, कशावर मांडे? आणि जर मी माझ्या निवृत्तीनाथ दादाला मांडे खाऊ घालू शकत नसेल तर मी जगणार नाही. काय अधिकार असेल? अरे माझा दादा जर उपाशी राहत असेल, माझ्या दादाची मनोकामना जर मी पूर्ण करू शकत नसेल तर मला जगण्याचा अधिकार काय? मला एक आई जर आपल्या मुलाला उपाशी ठेवत असेल तर ती आई कशी म्हणता येईल महाराज? नाही म्हणता येणार ना दादा, नाही म्हणता येईल महाराज. दुडीमध्ये जर एक भाकर असेल, दुडीमध्ये जर एक भाकर असेल आणि ती भाकर खायला जर आईला भूक असली, आईला भूक लागल्याच्या नंतर आई जर 2 भाकरी खाऊ शकते महाराज, दुडीमध्ये एकच भाकर आहे, आईला सुद्धा भूक लागलेली आहे आणि मुलाला सुद्धा भूक लागलेली आहे. मला सांगा गाड्या, ती दुडीतली एक भाकर कोण खाईल? त्या दुडीतली एक भाकर कोण खाईल? तुम्ही मला सांगत चला, त्या दुडीतली एक भाकर आई खाईन का मुलगा खाईन? मला त्या दुडीतली आई भाकर, एक भाकर आई खाईन, मला असं वाटतं तिला आई म्हणता येणार नाही, तिला आई म्हणता महाराज. आईच्या पोटात जर 2 भाकरीची भूक असली, दुर्डीमध्ये एक भाकर असेल, तर दुर्डीत जर एक भाकरीची भूक मुलाला असेल तर ती आई खाणार नाही. ती आई मुलाला सांगेन, बाळा अरे मी आत्ताच जेवले राजा, माझ्या पोटामध्ये भूक नाही, असं कर तू ही भाकर खा, मी जेवलेली मला भूक नाही. आणि ती एक भाकर त्या मुलाच्या मुखामध्ये हाताने भरवते महाराज आणि स्वतः आई उपाशी झोपते महाराज. तिला आई म्हणता येईल ना, तिला आई म्हणता येईल. कितीतरी वेळेस महाराज प्रसंग येतो, आम्ही जाणण्यासारख्या ठिकाणी राहतो, पण घरी गेल्याच्या नंतर महाराज कधी कधी मी फोन करत नाही, कधी काही नाही. आईचं अंतकरण असतं महाराज, फोन करत नाही. घरी गेल्याच्या नंतर लक्षात येतं फोन करायचं राहून गेलो आपण. माणसाच्या व्यापामुळे आपण विसरून जातो, पण घरी गेल्याच्या नंतर लक्षात येतं, अरे आपण आपल्या आईला सांगितलं नाही स्वयंपाक करायचं, आता कसं म्हणतो. पण जर घरी गेलं ना महाराज, आपण जर आईला विचारलं, आई तर मी जेवण, तर आता असा कधीच शब्द येत नाही की राजाने तुझा स्वयंपाक केला नाही गेला, कधीच येत नाही, कधीच येत नाही. त्याला आई जाणतं गरज म्हणते, कधीच शब्द निघत नाही मला. तुम्ही कधीच नका सांगू, किती वेळ हो द्या, किती प्रसंग येऊ द्या तुमच्यावर, तुम्ही म्हणून नका. तरी जर आईकडे तुम्ही गेले ना, आईला विचारलं, आई आहे का मला जेवायला? महाराज स्वतः आई उपाशी. माझ्यासाठी माझ्या कितीतरी वेळेस माझ्या आईसोबत माझ्यासोबत हा प्रसंग घडलेला आहे. मला दुडीमध्ये जर 4 पोळ्या असेल तर आईला माहिती हा 3 पोळ्या खातोय. आई मला सांगते, अरे बाळा
ते आता वावरातून 4 वाजता जेवून आले तिकडे, मला काही भूक नाही. असं कर, तू जेवण घे, मला काही भूक नाही. मी वाटलं तर नंतर थोड्या वेळाने कारल्याचा पोळी खाईन. दिवसभर कापूस येथून आलेले आई महाराज पण जेवत नाही का? आईला माहित असतं जर माझा राजा जर नाही जेवला, माझा राजा जर उपाशी राहिला तर आपलं जेवण काय फायदा आहे महाराज. कितीतरी आई अशा महाराज, कितीतरी म्हणण्यापेक्षा सगळीच आई अशी की अगोदर आपल्या मुलाला जेवून घालतील नंतर ती जेवत असते. आईच अंतकरण असतं मला. आणि मग सांगितलं ताईला, अरे दादा माझ्या निवृत्तीनाथ दादाला मांडे खाऊ घालायचे, काय करू महाराज. निवृत्तीनाथ दादाला मांडे खाऊ घालायचेत ना ताई तुला. अगं कारण ते ताई, मी आहे ना तुझा भाऊ, काय म्हणते तू कशा करता नक्की. अगं जगाची आई पावले ज्ञानोबा आहे, तुझ्या सोबत असताना तुला रडावं, तुझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा यावा, याच्यापेक्षा काय संकट असू शकतं. अरे जगाची आई सोबत, याच्या सोबत येणं गड्या, त्याच्यावर कधी संकट येत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. अरे माऊली ज्ञानोबा आहे, मी तुझ्या सोबत असताना तुला संकट. अरे जर देव आपल्या सोबत आहे ना, आपल्यावर जर संकट येत असेल तर असं समजून जायचं, एक तर देव आपल्या सोबत नाही, नाही एक तर संकट आपल्या सोबत. चिंता नाही गावी विष्णुदासाची. तर विष्णूचा दास असेल आणि त्याच्याजवळ जर चिंता असेल तर त्यांना समजून घ्यायचं, एक तर आपण विष्णूचे दास नाही, नाही तर दुसरं म्हणजे आपल्याकडे चिंता. जर चिंता असेल तर तो विष्णूचा दास नाही, आणि जर विष्णूचा दास असेल तर त्याच्याकडे चिंता नाही. तशी जगाची आई माझे माऊली ज्ञानोबा राजा सोबत आहे, त्याला दुःख नाही. आणि ज्याच्याकडे दुःख आहे असं वाटावं की त्याच्यासोबत माझी माऊली ज्ञानोबा राही नाही. विठ्ठला माऊलीने सांगितलं, मुक्ता अगं तू का रडते, तुला मांडेच करायचेत ना, चल ये तू मांडे. आणि माझे माऊली ज्ञानोबा राय महाराज त्या कुटियामध्ये जाऊन बसले आणि योग सामर्थ्याने आपली पाठ अशी लागरुंद त्या ठिकाणी केली महाराज.
जस काय चुलीवर तवा ठेवावा आणि तो तवा लालबुंद व्हावा अशी माझ्या माऊली ज्ञानोबा योगाच्या सामर्थ्याने ते पाठ लालबुंद केले महाराज. आणि पाठ लालबुंद केल्याच्या नंतर मग आवाजाला आगा मुक्ता बघ म्हणे तुझ्या दादाला मांडे बांधण्यासारखी माझी पाठ लाल झाली का असा आवाज दिल्याच्या नंतर मुक्ताईने बघितलं महाराज तर त्या पाठीतून अशा वाफा चाललेल्या लाल जरत अशी पाठ झालेली होती. आणि मुक्ताईने बघितलं महाराज मांड केलं माझ्या माऊलीचा मांड त्या ठिकाणी पाठीवर मांड टाकलं महाराज. सुंदर अशा प्रकारचं मांड भाजलं ते मांड माझ्या निवृत्तीनाथ दादाला खायला दिलं. याला म्हणतात ना गडे आई, याला म्हणतात आई. विठाला विठा मला सांगायचं हेच फक्त किती त्रास त्या संताला झाला. एवढा त्रास होऊन सुद्धा महाराज संत ज्यावेळेस भगवंताकडे मागणी करत असताना काय करतात. आता विश्वात्मके देवे येणे वागितले तो सावे तो शोनी मद जावे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी वजिजो अधिपुरुषी. एवढा त्रास जर जगाने माझ्या माऊली ज्ञानोबरायला देत असेल तर माझ्या ज्ञानोबरायने मला पाहिजे किंबहुना मोजके मोजके सुखी असं म्हणायला पाहिजे होतं महाराज. पण नाही म्हणले महाराज, नाही म्हणले. किंबहुना सर्व सुखी सर्व जग त्या ठिकाणी मला त्रास देणारे सुखी व्हावं, माझ्याकडे सेवा करणारे सुद्धा सगळे सुखी व्हावं. सगळे महाराज एखादा मुलगा दारू पिणारा असताना एखादा कीर्तनकार असला, एक आई एकीचे दोन मुलं, एक जर दारू पित असेल एक कीर्तनकार असेल तर कीर्तनकाराला आई जास्त जीव लावती का दारू पिणारा जीव लावती. महाराज कीर्तनकारही असला तरी आईचा जीव तेवढाच असतो आणि दारू पिणाराही असेल आईचा जीव तेवढा. तसं दुर्जनही असेल तर माऊली ज्ञानोबरायचा जीव तेवढाच आहे आणि सज्जनही असेल तर जीव तेवढाच आहे. म्हणून तर मला किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोक ही मागणी माझ्या माऊली ज्ञानोबराय करतात. आणि त्या माऊली ज्ञानोबरायच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने आपला कीर्तन आपला तयार झालाय. मला असं वाटतं इथून काल्याचं कीर्तन बाकी एक वादन आहे की नाही, बरोबर आहे ना. तुम्ही माणसानं तू एक वाजायला लागला सांगायला लागला आता आमचं काही मन लागा ना बापा तो उरकत घे आम्हाला जेवायला बसू दे आहे की नाही. पण मी तुम्हाला सांगतो आता जरी आपलं झालं असलं चरित्र सांगितलं तर मी काल्याचा अभंग सुटला नाही. आणखीन 4 चरण बाकी मी काय करणार आहे, माझ्या हातात नाही ना. पण त्याचं टेन्शन नका घेऊ, मी कीर्तनकार राहून बाबाचा आहे महाराज. तुम्ही सांगितलं 2 मिनिटात या अभंग सोडायचा तरी सोडतो आणि तुम्ही म्हणले तेव्हा अभंग 2 वर्षे घ्या तरी मी घेऊ शकतो. असं काय मी काय तेवढा विद्वान नाही काय नाही. आपलं चालता बोलता सेवा करायची असते. आणि आता आपण त्या सेवे करताना आज हा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी आज काहीच नसतं, आज मागत नसते, आज काहीच नसते. आज काय करायचं तर सप्ताहाचा शेवट काल्याने पूर्ण होत असतो बऱ्या, जसं मंदिराचा शेवट कळसाने पूर्ण होत असतो बऱ्या, तसा मला असं वाटतं सप्ताहाचा शेवट काल्याने पूर्ण होत असते. जसा नदीचा प्रवाह समुद्राला गेल्याच्या नंतर परिपूर्ण दिला जात असतो बऱ्या, तसा मला असं वाटतंय की सप्ताहाचा शेवट सुद्धा काल्याच्या कीर्तनाने परिपूर्ण होत असतं. आणि आजचं काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन कसं असावं का असावं. मी मागच्या वर्षी हाच अभंग घेतला होता, तुमच्या ध्यानात आहे का नाही मला माहित नाही, पण माझ्या ध्यानात आहे की नाही. तुम्ही म्हणसाल मग मागच्या वर्षी तेवत घेतला होता ह्या वर्षी तेवत काढून घेतला, मला दुसरा येत नाही म्हणून घेतलं का असं म्हणायला काही अडचण नाही. पण तसं बी काही नाही. माझ्या 1200 अभंगाची मालिका 4 महिन्यात पाठ केलेली. मी कोणता अभंग घेऊ शकतो आहे की नाही. हे भूषण सांगत नाही खरंच केलेली कोणताही आपण घेऊ शकतो, पण आता माझ्या ध्यानात नाही. आणि याच्यावर जर चांगलं जीवन बसलेलं होतं यायला नाही कळलं, तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही असले आहे की नाही असं. आणि आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं होतं मी पूर्ण अकरूर बाबा जशाला तशी नाही म्हणता येणार तसं, पण मी सांगितलं होतं तुम्हाला समजा. पण आता आम्ही ते सांगणार नाही, तुमचा वेळ घेणार नाही. काल्याचं कीर्तन दुपारा का असावं हे सांगितलं होतं. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचंच चरित्र का सांगावं हे सांगितलं होतं. ते काल्याचं कीर्तन केल्याशिवाय कसा सप्ताह परिपूर्ण दिला जात नाही हे सांगितलं होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. आता मी त्याचं पुढचं सांगणार. आज काल्याचं कीर्तन केल्याशिवाय सप्ताह परिपूर्ण दिला जात नाही, म्हणून आपलं काल्याचं कीर्तन आहे. आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये आज काहीच नसतं सांगायचं. आजच्या काल्याच्या कीर्तनात काय सांगायचं असतं.
करावे आणि केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णाने ते गोकुळामध्ये चरित्र केलं, त्याचं उच्चारण म्हणजे काल्याचं कीर्तन आपलं. त्याच्या लीला, त्याच्या खोड्या, त्याचं काय जे असेल ते गोकुळामध्ये केलं ते सांगायचं असतं बरं का. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि शेवट समाप्त करतो. काय चरित्र उच्चारायचं असतं तर एक दिवस काय केलं महाराज, एक दिवस काय केलं, एक दिवस काय केलं महाराज, तर एक दिवस असा दिवस आला महाराज, पेंद्या सुदामा येड्या वाकड्या असा दिवस आला. तुम्हाला त्याच्या ज्याला पण गेलं या बंगालचे म्हणजे आता मी आता असं तरी कीर्तन गायले हा म्हणून झोपलो तरी माहिती ना पण जात नाही. काय केलं महाराज ते भगवंताचे जे सवंगडी आहेत, पेंद्या आहेत, सुदामा येड्या वाकड्या असे सगळे सवंगडी. पण एक दिवस असा दिवस आला महाराज, एक दिवस असा दिवस आला. त्या पेंद्याच्या आईनं काय केलं महाराज, पेंद्याच्या आईनं काय केलं, अशी सुंदर अशा प्रकारची कढी त्या ठिकाणी बनवली. एवढी सुंदर कढी बनवली, एवढी सुंदर कढी, एवढी सुंदर कढी बनवली महाराज. आपल्या ते तिथं फोडणी दिलं चाललं वर्णाला वाशी गयो आहे का नाही, एवढी सुंदर कढी तुम्ही माणसाला मरण झालेलं दिसतात आहे का नाही. एवढी सुंदर कढी बनवली महाराज. त्या कढीमध्ये जिरू टाकला, मिरू टाकला, हिंग टाकला, जे काय लागेल ते सगळे पदार्थ टाकले. आता मी थोडा थोडा आचारी म्हणून मला समजत आहे की नाही, सगळे पदार्थ त्या टाकून त्या कढीला फोडणी दिली महाराज. असा वास आला, असा सेंट त्या कढीत आला. एवढा सेंट आला की त्या पेंद्याच्या तोंडाला पाणी सुटलं महाराज. त्या पेंद्याच्या तोंडाला पाणी सुटल्याबरोबर त्या पेंद्याला आठवणार, रे पेंद्या तुझ्या आईने किती सुंदर कढी बनवली रे, ही कढी जर मी माझ्या भगवंताला दिली तर माझा देव किती खुश होईल, किती देव खुश होईल महाराज. देत असताना महाराज एवढं तुम्ही याच्यातून एवढंच वाक्य घेऊन जाईल, देत असताना देवाला कसं द्यायचं, चांगलं द्यायचं महाराज, चांगलं. तुम्हाला देव आग्रह करत नाही पहिली गोष्ट, त्या पण देत असताना चांगलं द्यायचं, नाही तर देत नाही. मला काही काही लोक फाटक्या नोटा देवाच्या पेटीत टाकतात. काही फायदा आहे का देव महाराज? अरे त्याला काय दिसत नाही का काय नाही. आता भावलोकवाणी करून मागवतो, मला हे समजत नाही. मला द्यायचं असेल तर चांगलं द्यायचं, नाही तर द्यायचं. तुमच्या वाचून आधी बात बंद पडलेलं नाही देवाचं, फक्त देत असताना चांगलं द्या. नाही तर मग काही बी महाराज, काही काही लोक सत्यनारायणाच्या पूजाला त्या भोंग्या लागलेल्या सोपाऱ्याने खाली खाऊन वाटत होते, आणि पुन्हा लेकरं चांगली व्हायची अपेक्षा करतात. कसं काय होणार आहे? तो तिकिड्याला मिळायला दिलं मग ते असं बांग यज्ञ बरोबर आहे ना. तू चांगल्या सोपाऱ्या, चांगले हळकुंड ठेवले तर ते चांगलं होईल ना. पण महाराज आपण चांगलं देवाला देत नाही. पण देव तो चतुराचा शिरोमणी, गुण लावण्याचे खाणी उघड सकळ म्हणे धन्य करते विठोबा. चतुर आहे महाराज. आणि मग त्या पेंद्यानं काय केलं, कढीचा वास आला, एवढा सुंदर कढी, एवढी सुंदर कढी. आणि पेंद्याला आठवलं, अरे ही कढी जर मी माझ्या भगवंताला दिली तर माझा देव किती खुश होईल, म्हणून कढीला आता आपण द्यायची महाराज. पण आता काय कशी द्यावं. मी नेमके पेंद्याच्या आईचे भगवान श्रीकृष्णाच्या आदल्या दिवशी भांडणं झाले. पेंद्याला म्हटलं आता जर ही कढी मी म्हणलं आई मी माझ्या भगवान श्रीकृष्णाला कढी देणार तर माझी आई देणार नाही, कारण भांडणं झालेले. मग देणार नाही तर मग काय करायचं. मी जर माझ्या देवाला ही कढी देऊ शकत नसेल तर मला सुद्धा खाण्याचा अधिकार नाही. मला सुद्धा खाण्याचा अधिकार नाही. जो माणूस देवाला नैवेद्य न दाखता देव तुम्हाला त्याला जेवण्याचा अधिकारच नाही. आपण म्हणतो वदने कवळ घेता नाम घ्यायचे, सहज धावून होते नाम घेता. अन्न हे पूर्ण ब्रह्म. महाराज कशा करताना लावलंय, त्याला अधिकार नाही. आणि मग पेंद्याने सांगितलं, ही कढी पहिलं जर या कढीचा आस्वाद जर कोण घेणार असेल तर तो माझा देव घेईल, त्याच्याशिवाय मी घेणार नाही. मग काय केलं, आईला म्हणावं आई देणार माझ्या भगवानचा करताना कढी, तर आई देणार नाही, कारण आईचे भगवान श्रीकृष्णाची आधी अगोदर भांडणं झाले. मग काय करायचं, पेंद्यानं लक्षात घेतलं महाराज आता मागायचं नाही, काहीच नाही. मग काय केलं, पेंद्या आई केलं, आई अगं तू सुंदर कढी बनवली, मला दे ना कढी प्यायला. आईनं सांगितलं ते. आता याला वाटलं काही पात्र न्यावा, आपल्याला पात्रात कढी देणार नाही, वाटी न्यावा, आपल्याला राहतली आई देणार नाही, पुढं घेऊन चालला म्हणून धरण सांडून जाईन, भेटणार नाही परत. मग काय केलं महाराज, एवढ्या वाटीमध्ये कढी दिली, सांगितलं इथं बसून पे पेंद्या, असं सांगितलं आईने. मग पेंद्याने काय केलं महाराज, आई पण त्या वाटीमध्ये कढी घेतली, एवढी सुंदर कढी, एवढी सुंदर कढी. त्या कढी हातात घेतल्याबरोबर त्या पेंद्याला भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली. आता मी कशी माझ्या भगवंतापर्यंत ही कढी नेऊ, असं म्हणल्यानंतर पेंद्याच्या लक्षात आलं. पेंद्याने ती वाटी घेतली महाराज, वाटी घेतली आणि त्या कढीची वाटी तोंडाला लावली. जशी कढीची वाटी तोंडाला लावली महाराज, आता इथला सेंटर लॉक टाकून सेंटर लॉक असा जोपर्यंत आपली इच्छा होत नाही ते खुलतच नाही. इथला सेंटर लॉक टाकून दिला महाराज. ती कढीची वाटी तोंडाला लावली. पेंद्यानं तोंड भरलं, पेंद्याचं तोंड असं झालं, बम तोंड भरलं महाराज. आता पेंद्याला बोलताय ना, पण जसं तोंड भरलं इथला सेंटर लॉक टाकला आणि इथला सेंटर लॉक टाकला, ती कढी फुल केली. आणि कढी फुल झाल्याबरोबर पेंद्याने महाराज वाटी खाली ठेवली आणि तेच पेंद्या पळी लागला पुढं भगवान श्रीकृष्णाकडे. पेंद्या पळी लागला, पेंद्या पळतोय आणि पेंद्या पळत असताना मला त्याचं तोंड असं फुगलेलं आणि पेंद्या जोरात जोरात पळतोय. मग पेंद्या पळत असताना लोक विचारतात, ए पेंद्या, अरे थांब, कुठं चाललाय पेंद्या, काय पळतो पेंद्या, अरे चाललाय कुठं, तुझ्या तोंडाला काय झालंय, असे लोक विचारतात ते पेंद्याला. ते पेंद्या करायला
आता लोकांना वाटतं कालपर्यंत पोरग चांगलं बोल आज येते तोंडाला त्यानं झालंच काय मला लवकर जायचं असलं की जास्त ट्रॉफिक असते एक नाही आपण एखाद्या कीर्तनाला उशिरा निघाली वेळेवर पावता गतिरोध आडवं येईल डुक्कर आडवं येईल मांजर आडवं येईल काही भानगडी होत्यात महाराज मला तर लय वेळ सांगू आमच्या श्रीराम महाराजांनी माझ्या गाडीतून बसवलं ते म्हणजे महाराज याच्या गाडीत बसणं म्हणजे काळाला आमंत्रण देणे असं काही ना काही अडचणी येतात आता ही कडी घेऊन लवकरात लवकर भगवान श्रीकृष्णाकडे जायचं त्यांना सांगितलं अरे 11 वाजून गेले येणार काय तू 11च्या पुढे जाऊ देणार नव्हतं पण 10-5 मिनिटं भेटून दे लवकर आता भगवान श्रीकृष्णाकडे जायचंय आणि पेंद्याला सेंटर लॉक टाकला महाराज वाटे खाली टेकले भगवंताकडे पेंद्या पळतोय सारखा पळतोय लोक आडवायतात पेंद्या करतो बाजूला सारखा मला माझ्या देवाकडे जाऊ द्या पेंद्याला फक्त एक दिसत होतं तोंडातली कडी आणि भगवान श्रीकृष्ण याच्याशिवाय पेंद्याला मध्ये काही दिसत नव्हतं मला पेंद्या पळतोय त्या रानामध्ये गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने बघितलं अरे माझा पेंद्या आलाय पेंद्याचं तोंड फुगलेलं आहे नक्कीच काहीतरी झालेलं असावं भगवंताने त्या ठिकाणी कृपा दृष्टीने बघितलं अरे माझा पेंद्या येतोय माझ्या करतानाकडे घेऊन भगवंत सुद्धा थोडे पुढे गेले महाराज तिकडून पेंद्या आला इकडून भगवान श्रीकृष्ण आला पेंद्याला बोलता येत नसताना सुद्धा त्या भगवंताच्या पेंद्याने काय केलं भगवंताला खुलीला आणि भगवंताला सांगितलं हे भगवंता तुझं तोंड वाचव असं हाताने केलं तुझं तोंड वाचव आता त्या भगवंताला कळालं महाराज न सांगता तुम्हाला कळू येते आमच्याने भगवंताला कळालं आणि भगवंताने काय केलं महाराज आपण तोंड वाचवलं आणि आपण तोंड वाचवल्याच्या नंतर त्या पेंद्याने काय केलं महाराज असं भगवंताला तोंड आपल्या तोंडाजवळ घेतलं आणि आपल्या तोंडातली कडी काय केली त्या भगवान श्रीकृष्णाच्या तोंडात उठली आणि तेच पाहून बरोबर आहे अभंगात सांगतात की अभंगाच्या प्रथम
पाहता गोळी खाय कंची उष्टामयी करीती नामाचे चिंतन नगरी कानो. त्या गवळ्याला पाहिलं की तो भगवंताच्या गवळ्याचं उष्ट खातो का खातो त्याचं दुसरं चरण आहे. करीती नामाचे चिंतन नगरी कानोबाचे ध्यान. नामाचे चिंतन करतो म्हणून देव त्यांच्यावर प्रेम करतो. गड्या जो माणूस भगवंताचं चिंतन भगवंताच्या नामाचं चिंतन करतो त्याच्यावर देव प्रेम करत असतो. म्हणून जर देवाने आपल्यावर प्रेम करावं, देवाने आपल्या सोबत राहावं, देवाने आपल्यावर आपल्या कृपदृष्टी आपल्यावर करावी असं वाटत असेल तर आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणखी काय असेल तर आली जावे डाई धावे वळत्या मागे गाई. त्या वळत्या मागे सुद्धा धावत असताना भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करतात. शेवटचं काय असतं एके ठाई काला तुकामध्ये भावी काला. आता शेवटचं काय असतं तो म्हणजे काला असतो. कसं करायचं तर भगवान श्रीकृष्णाची सवंगडी देव सगळे एकत्र बसायचे. गाई राखण्या झाल्याने सगळे एकत्र यायचे आणि सगळ्याची शिदोरी एकत्र करायची त्या ठिकाणी. आणि भगवान श्रीकृष्ण सगळे एकत्र बसल्याच्यानंतर त्या ठिकाणी काय करायचे काला करायचा. असा सरळ सरळ माझ्या बुद्धीला झाकून असा अभंगाचा अर्थ केलाय. आता सर्वांना मोठे एकदा प्रेमाने सांगून मोठ्या प्रेमाने आपण भजन करायचं आहे. ऐका 7 दिवसाचा आपला अखंड आहे नाम सप्ताह. याच्यातून मी थोडा करता फिरतोय म्हणून एखादा शब्द जर तुम्ही सगळे माझे आई वडील आहेत पण लेकरा कोणी एखादा शब्द जर करत असताना 7 दिवसात एखादा अंतकरण दुखावण्यासारखा जर कुणाला गेला असेल तर तो शब्द इथं सोडून द्या. जे काही चांगलं असेल ते घरापर्यंत घेऊन जा, 4 लोकांना सांगा. जे काही माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला असेल की तुमचा मुलगा समजून इथं सोडून द्या. चांगलं घरी घेऊन जा, वाईट इथं सोडून द्या. वाईट मला सांगा, मी त्याच्यातून बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आज आपली सेवा या ठिकाणी समाप्त झालेली आहे. विठाला 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 Ada